नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी पास असाल आणि तुम्हाला सायकल चालवता येत असेल तर ही सर्वात मोठी संधी तुमच्यासाठी. इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये 21,413 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. यामध्ये कुठलीही परीक्षा होणार नाही आणि यामध्ये मित्रांनो ए टू झेड माहिती ही तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहत राहा, कारण मी अर्जात होणाऱ्या चुकांबद्दल आणि पूर्ण माहिती, फॉर्म कसा भरायचा याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जॉब्स अपडेट मिळत राहतील. आणि मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशन आउट झालेले आहे. ग्रामीण डाक सेवक जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025. यामध्ये जर पाहिलं तर रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे 10 फेब्रुवारी 2025 आणि 3 मार्च 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्जामध्ये जर दुरुस्ती करायची असेल किंवा एडिट करायचं असेल तर 6 मार्च 2025 ते 8 मार्च 2025 पर्यंत तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता. त्यानंतर पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत? ब्रांच पोस्ट मास्टर बीपीएम. त्यानंतर मित्रांनो दुसरी पोस्ट आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि मित्रांनो तिसरी पोस्ट आहे डाक सेवक. तर यामध्ये मित्रांनो पेमेंट किती असणार आहे किंवा पगार किती असणार आहे, सॅलरी म्हणजेच पेमेंट किती राहील, तर ब्रांच पोस्ट मास्टर बीपीएम पोस्टसाठी 12,000 ते 29,000. त्यानंतर असिस्टंट पोस्ट मास्टर किंवा डाक सेवक यासाठी 10,000 ते 24,000 अशा प्रकारचे इथं सॅलरी म्हणजेच पेमेंट राहणार आहे. त्यानंतर एज लिमिट, वयाची अट मित्रांनो कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वर्षपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे, ज्यामध्ये SC ST साठी 5 वर्षाचं राहणार आहे. त्यानंतर ओबीसी मध्ये 3 वर्षाचं राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो इकॉनॉमिक्स वेदर EWS मध्ये नो रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर मित्रांनो PWD मध्ये 10 इयर्स राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो PWD प्लस ओबीसी मध्ये 13 इयर्सचं परमिसिबल एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर मित्रांनो डिसेबिलिटी SC ST मध्ये असाल तर 15 इयर्सचं परमिसिबल एज रिलॅक्सेशन असणार आहे. ही खूप चांगली संधी आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजेच तुमचा फक्त इथं पाहू शकता स्टेट स्टँडर्ड 10वी पास तुम्ही असाल तरी इथे तुम्ही अर्ज करू शकता. तर नाईस बोर्ड आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर पुढे सिलेक्शन क्रायटेरिया. आता हे सिलेक्शन कसं आहे, कोणतीही एक्झाम होणार नाही. जे काही सिलेक्शन शॉर्ट लिस्टेड होणार आहे ते मेरिट बेसिस वरती होणार आहे. तुमचं जे काही 10वीचे मार्क्स आहेत त्याच्या बेसिस वरती मेरिट लागणार आहे. तर अशा प्रकारचं हे काही सिलेक्शन आहे ते मेरिट बेसिस वरती असणार आहे. ज्यांना ज्यांना जास्त जास्त मार्क त्यांची निवड होणार आहे. आता अर्ज तुम्हाला ऑनलाईन फॉर्म या वेबसाईट वरती भरायचा आहे. इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन जीवन या वेबसाईट वरती, या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे, इथे तुम्ही पाहू शकता. इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन जीवन या वेबसाईट वरती या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, इथे पाहू शकता. जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025. नंबर ऑफ पोस्ट किती आहेत? 21,413. ऍप्लिकेशन स्टार्ट डेट काय आहे? 10 फेब्रुवारी 2025. शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची 3 मार्च 2025. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरण्यासाठी काही स्टेप्स आहेत ज्या फॉलो करायच्या आहेत. त्वरित जागा पहा, महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो 14 नंबरला महाराष्ट्र ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जे काही सर्कल आहेत पोस्ट ऑफिसचे ते सर्कल दाखवले जातील, डिव्हिजन दाखवले जातील. या डिव्हिजन तुम्ही या सिलेक्ट करून त्या ठिकाणी किती जागा आहेत हे तुम्ही पाहू शकता. प्रत्येक सर्कलला, प्रत्येक डिव्हिजनला किती जागा आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर मित्रांनो इथे सर्कल तुम्हाला महाराष्ट्रातले दिलेले आहेत, तर जागा पाहून घ्या आणि त्यानंतर अर्ज करा. आता अर्ज करण्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला कोणतीही फी नाही. सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे नवी मुंबईचं बघताय, मी तुम्हाला दाखवतोय नवी मुंबईचं. तुम्ही इथे बघू शकता किती जागा आहेत. जर मित्रांनो तुम्ही महिला असाल तर तुम्हाला कुठलीही
एक्झाम फी नाही, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर मित्रांनो, ओपन साठी किती फी आहे? फक्त 100 रुपये एवढी फी आहे आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि रजिस्ट्रेशन तुम्ही इथे करू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्टेज 1 रजिस्ट्रेशन या पोर्टलला क्लिक करा. रजिस्ट्रेशन या पोर्टलला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन ग्रामीण डाक सेवक एंगेजमेंट असा रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. रजिस्ट्रेशन फिल करताना सर्वात पहिलं मित्रांनो, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर 10 डिजिट टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हॅलिडेट मोबाईल नंबर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी पूर्ण व्यवस्थित टाका. त्यानंतर मित्रांनो, ईमेल आयडी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ईमेल आयडी करायचा आहे. हे दोन्ही ओटीपी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आणि ईमेलवर येऊन जातील. ईमेलवर जो ओटीपी आलाय तो व्यवस्थित टाका. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकताना मित्रांनो, व्यवस्थित तुम्ही तुमचं 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे, आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव, तसं तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे आणि मदर्स नेम टाकायचं आहे. मदर्स नेम मित्रांनो इथे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या मार्क लिस्टवर बरोबर जे नाव आहे ते तुम्ही इथे टाका. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं जेंडर टाकायचं आहे. तुम्ही मेल, फिमेल, ऑदर काय असेल ते तुम्ही इथे टाका. त्यानंतर मित्रांनो, कम्युनिटी टाकायची आहे. कम्युनिटी म्हणजे तुम्हाला मित्रांनो इथे तुमची कास्ट टाकायची आहे. तुमची कास्ट कुठली आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. ओबीसी, एससी, एनटी, जी कास्ट असेल तुम्ही इथे टाकू शकता. सर्कल इन विथ सेकंडरी स्कूल पास म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेटमधून 10वी पास झाला आहात हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, इयर ऑफ पासिंग ऑफ सेकंडरी स्कूल म्हणजे तुम्ही मित्रांनो कुठल्या इयर मध्ये तुम्ही पास झाला आहात हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं एंटर द टेक्स्ट शोईंग बिलो म्हणजे हा जो टेक्स्ट आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे टेक्स्ट व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुम्हाला सेकंड फॉर्म भरायचा आहे. सेकंड फॉर्म मध्ये मित्रांनो, तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर मित्रांनो योग्यरित्या टाका. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही डिसेबल आहात का? तुम्ही अंध अपंग आहात का? जर असाल तर यस टाका, जर नसाल तर तुम्ही नो टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर डिसेबल असाल तर तुमची टाईप काय आहे डिसेबलची, तुम्ही अंध अपंग काय आहात तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो, लँग्वेज स्टडीज इन सेकंडरी स्कूल तुम्हाला इथे तुमची लँग्वेज चूज करायची आहे. तुम्ही कुठल्या लँग्वेज मध्ये तुमची 10वी कंप्लीट केली आहे किंवा तुमची सेकंडरी लँग्वेज कुठली आहे. तर माझी मराठी आहे तर मी मराठी टाकतो मित्रांनो, सिलेक्ट करतो आणि इथे ओके या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही वेदर एम्प्लॉय तुम्ही कुठे एम्प्लॉय आहात का? आता तुम्ही कुठे वर्किंग मध्ये आहात का? तर हे मित्रांनो, तुम्ही जर वर्किंग मध्ये असाल तर यस टाका. जर तुम्ही वर्किंग मध्ये नसाल तर नो टाका. मित्रांनो, जर तुम्ही इथे यश टाकलं तर तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही आत्ता जिथे काम करत आहात तिथून तुम्हाला एनओसी भेटेल का? एनओसी पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला तिथे रिझाईन टाकावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जर एनओसी भेटणार असेल तर तुम्ही इथे यस करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा मित्रांनो तुम्हाला जेपीजी फाईल मध्ये 50 KB साईज पाहिजे आणि 200 DPI पाहिजे. तर तुम्हाला हा DPI कसा सेट करायचा हे मी मित्रांनो तुम्हाला लिंक मध्ये कमेंट मध्ये लिंक दिली आहे. त्या लिंक मध्ये जाऊन तुम्ही तुमची 50 KB साईज आणि 200 DPI ऑटोमॅटिक सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचं इथं सिग्नेचर अपलोड करायचं आहे. सिग्नेचर अपलोड करताना तुम्हाला मित्रांनो तुमची साईज जेपीजी फॉर्मॅटमध्ये 20 KB आणि 200 DPI आणि 140x60 पिक्सेल्स तुम्हाला तुमची इमेज पाहिजे. तर मित्रांनो, कमेंट मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची सिग्नेचर अपलोड करू शकता आणि ती ऑटोमॅटिक होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं फाईल चूज करायची आहे. फाईल चूज केल्यानंतर तुम्ही इथं सिलेक्ट करून फाईल चूज करू शकता. त्यानंतर ही सगळी माहिती मित्रांनो एकदा नीट चेक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करून नेक्स्ट फॉर्म भरण्यास सुरुवात करू शकता. तर नेक्स्ट फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हा रजिस्ट्रेशन नंबर हा खूप इम्पॉर्टंट असतो. तर रजिस्ट्रेशन नंबरचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवा. जेव्हा तुम्हाला लिस्ट लागेल
त्यावेळेस तुम्हाला हा रजिस्ट्रेशन खूप महत्वाचा आहे लिस्ट चेक करण्यासाठी. त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय वर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म, सेकंड ऍप्लिकेशन फॉर्म हा भरायचा आहे. सेकंड ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं सर्कल सिलेक्ट करायचं आहे. सर्कल तुम्हाला तुमचं महाराष्ट्र हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ओटीपी सेंड होईल तुमच्या मोबाईल नंबरवर. तो ओटीपी तुम्हाला इथे सक्सेसफुली टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर मित्रांनो ओटीपी चेक करा. ओटीपी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढं प्रोसेस करायची आहे. तर ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ओटीपी टाकल्यावर कशी प्रोसेस असते ती. हा मी टाकल्यासारखं सेम ओटीपी टाकू नका मित्रांनो. तुम्हाला जो ओटीपी आला असेल तो तुम्ही टाका इथे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित एंटर करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तर ओटीपी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा फॉर्म शो होईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन ऍड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे. परमनंट ऍड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे. कम्युनिकेशन ऍड्रेस जर व्यवस्थित टाकला तर परमनंट ऍड्रेस तुम्ही सेम ॲज कम्युनिकेशन ऍड्रेस करू शकता. तर व्यवस्थित इथं तुमचं रूम नंबर टाका. व्यवस्थित तुमचं स्ट्रीट सिटी काय आहे तो पिनकोड व्यवस्थित टाका. पिनकोड व्यवस्थित टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहे. तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये तुम्ही ऑलरेडी पास आउट टाकवलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इथं बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. तर तुमचा बोर्ड कुठला आहे? महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर सेकंडरी विथ 600 मार्क्स हा तुमचा बोर्ड असू शकतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिलेक्ट रिझल्ट टाईप. तुमचा रिझल्ट काय आहे मित्रांनो? मार्क्स मध्ये आहे हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टोटल इथं मार्क्स सिलेक्ट रिझल्ट टाइप्स केल्यानंतर तुम्हाला इथे सायन्स मध्ये किती मार्क्स भेटले 100 पैकी ते टाकायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं सिलेक्ट सब्जेक्ट, तुमचे सब्जेक्ट कुठले कुठले होते 10वी मध्ये ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. 10th मध्ये जे पण सब्जेक्ट होते ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला किती मार्क होते ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं फर्स्ट लँग्वेज कुठली होती हे टाकायचं आहे. फर्स्ट लँग्वेज तुमची मराठी, हिंदी काय होती ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्याचे मार्क्स तुम्हाला इथे समोर टाकायचे आहेत. त्यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा थर्ड लँग्वेज सब्जेक्ट कुठला होता हा तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा थर्ड लँग्वेज सब्जेक्ट इंग्लिश, हिंदी, मराठी काही असू शकतो तो तुम्ही इथे टाका. त्यानंतर तुमचा अदर सब्जेक्ट कुठला होता हे मित्रांनो तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि इथे टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या इथे मार्क्स टाकायचे आहेत. मार्क्स टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सीजीपीए स्कोर टाका किंवा नका टाकू. ऑलरेडी तुमचा स्कोर हा जनरेट होणार आहे. सीजीपीए स्कोर असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करून तुम्ही पुढे प्रोसेस करू शकता. तर मित्रांनो रजिस्ट्रेशन डिटेल्स ही आपण कंप्लीट केलेले आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म हा कंप्लीट केलेला आहे आणि मित्रांनो आपण प्रेफरन्स पण कंप्लीट केलेला आहे. तर या फॉर्म मध्ये आपल्याला आता सर्वात महत्वाचं मित्रांनो करायचं काय आहे? सर्कल आपल्याला चूज करायचं आहे. सर्कल मध्ये आपला डिव्हिजन काय आहे हे चूज करायचं आहे. डिव्हिजन मध्ये मित्रांनो तुम्ही तुमच्या डिव्हिजन नुसार तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही डिव्हिजन चूज केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं एक फॉर्म क्रिएट होतो. फॉर्म मध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा प्रेफरन्स द्यायचा आहे. तुमचा प्रेफरन्स काय आहे? 1, 2, 3, 7, 8, 9 असा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. टोटल तुम्हाला 12 प्रेफरन्स द्यायचे आहेत मित्रांनो. ते 12 प्रेफरन्स व्यवस्थित द्या. त्यानंतर प्रेफरन्स दिलेले तुम्ही इथे लाईन शीर बघू शकता. 1 to 12 हे प्रेफरन्स तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म आहे. डिक्लेरेशन फॉर्म मध्ये वर टिक करायचे आहे. डिक्लेरेशन फॉर्म वर टिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो SC ST साठी कुठलीही फी नाही किंवा महिलांसाठी गर्ल्ससाठी कुठलीही फी नाही. 10वी मार्कशीट वर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो ओबीसी आणि ओपन साठी 100 रुपये ही फी आहे. त्यानंतर मित्रांनो आपण चला फी भरूया. सर्वात पहिलं तुम्ही सर्व माहिती चेक करून घ्या. सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक करा. आपण फी कशी भरायची हे तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो डाटा हा सबमिट सक्सेसफुली झालेला आहे. प्लीज पे द फीज टू कम्प्लीट द ऍप्लिकेशन प्रोसेस. तुम्हाला मी सांगतो आता मित्रांनो तुम्हाला फीज कशी पेड करायची आहे. तर फीज पेड करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये ही फीज लागते. त्यानंतर मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा. मेक पेमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे QR कोड पण दिसू शकतो.
QR कोड, UPI, तुम्ही ह्याच्यावरनं पण शो QR कोड करून मित्रांनो तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यावर मित्रांनो तुम्हाला एक प्रिंट भेटेल, ती प्रिंट तुम्ही जपून ठेवा. तर पेमेंट झाल्यावर मित्रांनो कशी प्रिंट भेटते हे मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर मित्रांनो पूर्णपणे फी पेड झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस, तुम्ही सर्व गोष्टी फिल केलेला फॉर्म इथे तुम्हाला दिसेल. फॉर्म योग्यरित्या व्यवस्थित बघा आणि त्यानंतर मित्रांनो ह्या फॉर्मची प्रिंट घ्यायची विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिंट घेतल्यानंतर हा फॉर्म ची झेरॉक्स काढून तुमच्याकडे ठेवा. ज्या दिवशी रिझल्ट लागेल तेव्हा हा फॉर्म तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे. चला तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहत राहा, नवीन नवीन माहिती तुम्हाला भेटत जाईल. धन्यवाद.